आणखी एक महत्त्वाची बातमी या क्षणाची, कुणबींच्या नोंदी करणं थांबवा असं प्रकाश शेंडगेंनी बैठकीत म्हटलंय। कुणबींच्या नोंदी करणं थांबवा असं प्रकाश शेंडगेंनी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे। कुणबींच्या नोंदी करणं थांबवा असं प्रकाश शेंडगे म्हणतात। बैठकीमध्ये प्रकाश शेंडगे देखील उपस्थित आहेत। या बैठकीमध्येच प्रकाश शेंडगेंनी मागणी केल्याचं आता पाहायला मिळतंय। कुणबींच्या नोंदी करणं थांबवा असं प्रकाश शेंडगे म्हणतात। एकीकडे हाकेंनी सकाळी 54 लाख नोंदी रद्द करा असं म्हटलं होतं, त्यानंतर आता शेंडगे पुन्हा कुणबींच्या नोंदी थांबवा असं म्हणतात। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला क्षणाक्षणाचा अपडेट देत आहेत। सचिन, काय अधिक तपशील? नक्कीच आपण बघतोय की या बैठकीला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शिंदे हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांनी या बैठकीमध्ये मागणी केलेली आहे की ज्या काही ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे ते रद्द करावं। एवढंच नव्हे तर सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश राज्य सरकारने काढला होता तो देखील रद्द करण्याची मागणी इथे प्रकाश अण्णा शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आता या मागणीला कशा प्रकारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेतं आणि त्यावरती काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच सचिन, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कुणबींच्या नोंदी करणं थांबवा अशी मागणी प्रकाश शेंडगेंनी बैठकीमध्ये केली। एक्सक्लुझिव्ह माहिती आत्ता आपण बघतोय। एकीकडे आपण दोन दृश्य पाहत होतो, एकीकडे लक्ष्मण हाके बैठकीत काय घडतंय हे याकडे लक्ष ठेवून आहे, दुसरीकडे एक महत्त्वाची बातमी समोर आलेली पाहायला मिळते। बैठकीमध्ये प्रकाश शेंडगेंची मागणी समोर येते।